कोल्हापूरमधील मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं आता इशारा पातळी ओलांडली आहे। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 40 फुटांवर पोहोचली आहे। अग्निशमन विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, आता पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडलेली आहे। पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा नागरिकांना महत्त्वाच्या सूचना करते आहे। नक्कीच गेल्या 5 दिवसापासून ज्या पद्धतीचा पाऊस कोल्हापूर परिसरामध्ये कोसळतोय ते पाहता आता पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि आता तिची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 40 फुटांच्या पुढे गेलेली आहे आणि याच पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फुटांवर म्हणजे अवघे 2 फूट शिल्लक राहिलेली आहेत। ही पंचगंगा नदी धोका पातळीकडे जाण्यासाठी मात्र दिलासादायक बाब म्हणजे सकाळपासून कोल्हापूर शहर परिसरामध्ये पावसानं उघडीप दिलेली आहे। त्याचबरोबर धरण क्षेत्रात देखील पावसाचा जोर आहे तो ओसरला आहे। मात्र असं असलं तरी राधानगरी धरणाच्या 3 दरवाजातून अजूनही 5000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो या सगळ्या भोगावती नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होतोय। त्यामुळे जरी पाऊस थांबलेला असला तरी या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधली वाढ आहे ती कायम असल्याचं पाहायला मिळते आणि ही सगळी परिस्थिती पाहता आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे। जे काही सखल भाग विशेषतः शहर परिसरातले आहेत त्या भागातील लोकांना आता स्थलांतरित होण्याच्या सूचना आहेत त्या अग्निशामक विभागाच्या कडून केल्या जात आहेत। सुतारवाडा असेल, त्याचबरोबर कुंभार गल्ली असेल, असे हे जे काही भाग पहिल्यांदा पाण्याखाली जातात त्या भागातील लोकांना आता स्थलांतरित होण्याच्या सूचना आहेत त्या केल्या जात आहेत। या सगळ्या स्थलांतरित होणाऱ्या संभाव्य लोकांसाठी निवारा केंद्र देखील महापालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेले आहेत। त्यांची त्या ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे। मात्र नक्कीच भूषण, त्यामुळे कोल्हापूरकरांनी काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।